लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी आता मुदतवाढ मिळणार आहे। कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांनी ही माहिती दिली आहे। ते हिंगोलीत बोलत होते आणि यामुळे आता प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार आहे। ई-केवायसी मुदतवाढ म्हणजे ई-केवायसीला मुदतवाढ होईल, पण नेमके ई-केवायसीला प्रॉब्लेम काय काय आहेत? कारण काहींचे आधार लिंक वगैरे जे आहेत त्या खूप मोठ्या तांत्रिक अडचणी आहेत। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर येते। लाडकी बहीण योजनेत पुरुषांसारखी नावे असलेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी केली जाणार आहे। ई-केवायसी अनेकांनी सरकारी नोकरदार असल्याचा पर्याय निवडला, त्यातही पडताळणी होणार आहे। अंगणवाडी सेविकांचा पडताळणीचा अहवाल काही दिवसांमध्येच सरकारला सादर केला जाईल। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या त्यामुळे आता घटण्याचीही शक्यता आहे। पुरुषांसारखी नावे असलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार। अंगणवाडी सेविकांमार्फत ही पडताळणी होणार। ई-केवायसी मध्ये सरकारी नोकरदार असल्याचा पर्याय निवडलेल्यांची ही पडताळणी होणार। चुकलेल्या ई-केवायसी मध्ये दुरुस्तीसाठी मुदतवाढ मिळणार।